मित्रांनो, दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात महिला उपनिरीक्षक आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती। दोघांमधील वादाने पोलीस ठाणे डोक्यावर घेतले। रागाच्या भरात महिला उपनिरीक्षकाने वर्दीवरील नावाचा बॅच तक्रारदाराला मारून फेकला। ही घटना 18 सप्टेंबर रोजी गिरगाव येथील व्हीपी रोड पोलीस ठाण्यात घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेची दखल घेत गिरगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले आहे। एका महिलेसह काही नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते। त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली। या वादात महिला अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावाची प्लेट काढून उपस्थितांवर फेकल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। पुढे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे खळबळ उडवली आहे। पण याचं अर्धवट सत्य काय आहे ते आता आपण बघणार आहोत। या राड्याची दुसरी बाजू समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शीच्या आरोपानंतर एका व्यक्तीने पोलीस कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। त्या व्यक्तीसह सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड करत थेट अधिकाऱ्यावर आरोप केले। व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या व्यक्तीने थेट अधिकाऱ्यावर बॅचवर कॅमेरा नेला आणि त्याच्यावर दबाव आणल्याने खर्डे यांनी आपली नेमप्लेट भिंतीकडे भिरकावली। या प्रकरणाचा अर्धवट व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीने आधी कार्यालयाच्या दरवाजा तोडून शिवीगाळ केली। कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पोलिसांवर खोटे आरोप करत गोंधळ घातला। पगाराचे पैसे बाकी असलेल्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी नोंद केली असून संबंधितांनी पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची धमकी देत तक्रार दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता या घटनेची दुसरी बाजू लोकांसमोर आल्याने लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत। आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। धन्यवाद।